आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी संपुष्टात आली आहे अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे। एकीकडे काँग्रेसने स्वबळावरती तयारी करा असे आदेश सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेत, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महायुती सोबत घरोबा केलाय, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही काही ठिकाणी भाजपला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडी संपुष्टात आली आहे असं बोललं जात आहे। मात्र दुसरीकडे आगामी काही दिवसात राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत, विधान परिषदेच्याही अनेक जागा भरल्या जाणार आहेत आणि त्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले नाही तर एकही खासदार राज्यसभेवर जाऊ शकणार नाही। विधान परिषदेतही याचा मोठा फटका बसू शकतो आणि त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषद यासाठी तरी महाविकास आघाडी एकत्र येणार की महायुतीचाच फायदा होणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राजू। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, या सगळ्या परिस्थितीमध्ये खरंच महाविकास आघाडी एकत्र राहू शकते का, की सध्याची काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे ती पाहता याचा मोठा फायदा महायुतीलाच होऊ शकतो? माधवी, आपण पाहतो की जवळपास महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावरती आहे अशा प्रकारचं बोललं जातंय आणि जर असंच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं तर खरं तर महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता येणार नाही असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं। तर महायुतीच्या ठिकाणी फायदा होईल असं पाहायला मिळतंय, कारण पुढच्या आता 2 एप्रिलला 7 जागा ज्या आहेत त्या राज्यसभेच्या रिक्त होतात। त्यामध्ये शरद पवारांचे असेल, रामदास आठवले असतील, भागवत कराड असतील, धैर्यशील पाटील असतील, प्रियंका चतुर्वेदी आहेत, रजनी पाटील आहेत, फौजिया खान आहेत, या 7 जागा रिक्त होतात। यामध्ये भाजपच्या 3 आहेत, राष्ट्रवादीच्या 2 आहेत, काँग्रेसची 1 आहे आणि शिवसेना युबीटीची 1 आहे। मात्र जर आपण पाहिलं का विधानसभेतून निवडून दिलेले सगळे हे खासदार आहेत, त्यांना मतदान केलेले खासदार आहेत आणि त्यामुळे साहजिकच आहे की 286 आमदारांचं जर आपण समीकरण पाहिलं तर साधारणतः 37चा कोठा जो आहे तो ठरण्याची शक्यता आहे आणि 37ची मेजॉरिटी जी आहे ती महाविकास आघाडीतल्या कुठल्याही पक्षाकडे आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे 3ही पक्षांना एकत्र आल्याशिवाय पर्याय राहणार नाही। त्यामुळे 6 जागा या महायुतीच्या आणि 1 जागा जी आहे ती महाविकास आघाडीची निवडून येऊ शकते असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते। अगदी तेच समीकरण आपल्याला विधान परिषद सुद्धा पाहायला मिळते, कारण विधान परिषदेच्या एकूण आता 55 जागा आहेत आणि 23 जागा रिक्त आहेत आणि त्यापैकी 9 जागा ज्या आहेत ते 14 मे 2026ला पुन्हा एकदा रिक्त होत आहेत। त्यामुळे आपलं पाहायला मिळतंय का उद्धव ठाकरे असतील, नीलम गोऱ्हे असेल, अमोल मिटकरे असतील, शशिकांत शिंदे असतील, राजेश राठोड असेल, संदीप जोशी असतील, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यात ही मुदत संपत आहे। त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय का जवळपास 36 आमदारांचं जे आहे तो कोठा ठरण्याची शक्यता आहे। तेवढी मेजॉरिटी जर पाहिली तर नक्कीच, आणि या दृष्टीने आता आगामी काळात काही वेगवान घडामोडी पाहता येतील, त्यामुळे या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। धन्यवाद राजू या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। मागील महिनाभरापासून वेध लागलेल्या भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळालाय।